लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की या प्रश्नाला आपण दोन प्रश्न विचारले, व्हाय आणि कॉन्सेप्ट. आता थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन विचारायचं आहे आपल्याला. थर्ड क्वेश्चन हा की बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे आहेत, इतर ऑप्शन्स का चुकीचे आहेत. तर आता तुम्ही सांगा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? तर परफेक्ट म्हटलं की हॅव हॅज येतच, लक्षात ठेवा, आणि प्रेझेंट आहे त्यामुळे हॅज. तर करेक्ट ऑप्शन हा आहे. मग बाकीचे चुकीचे का आहेत? तर इज वर्किंग हे काय दाखवतं की क्रिया चालू आहे, पण इज वर्किंग मध्ये काय होतं की टाइम एक्सप्रेशन दिलेलं नसतं, टाइम फ्रेम दिलेली नसते, त्यामुळं हा ऑप्शन चुकीचा आहे. इथं तर आपल्याला टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा डज वर्क हे काय सांगतं? सिंपल प्रेझेंट आहे. हॅबिट सवय हे सांगतं डज वर्क. रुटीन, ठीक आहे, त्यामुळे हा ऑप्शन इथं चुकीचा आहे. वर्क हे काय सांगतं? हे तर सांगतं की ईडी क्रिया तर होऊन गेलेली आहे, पण आपली क्रिया तर अजूनही चालू आहे, त्यामुळे हा ऑप्शनही इथं चुकीचा ठरतो. अजून एक प्रश्न विचारायचा राहतोय मित्रांनो, चौथा, तो म्हणजे की याच कॉन्सेप्टवरती अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात. तर अजून बघा, सिन्स, फॉर, लेटली, दिस वीक यासारखे टाइम एक्सप्रेशन्स यूज करून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन फॉर्मॅट यूज करून, ठीक आहे. त्याच्यानंतर एरर डिटेक्शन या टाइपमध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एरर डिटेक्शन. तर अशा प्रकारे जर एका प्रश्नाला तुम्ही 4 प्रश्न विचारलेत मित्रांनो, तर तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि पुढील एक्झामसाठी तुमची प्रिपरेशन देखील अतिशय योग्य पद्धतीने होईल.